मोहिमेमध्ये विशेषतः भारतीय जनता पार्टीला अतिशय चांगलं यश या ठिकाणी मिळालं आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री व्हावे म्हणून खास विघ्नार्थ्याला मागणी करण्यासाठी अभिषेक करण्यासाठी या ठिकाणी आशाताई बुचके, संतोष नाना खैरे, दिलीप शेठ गांधाळे आणि युवा नेते जयदीप शेठ बुचके हे विघ्नार्थ्याच्या दरबारी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत, त्यांचा या ठिकाणी देवस्थानच्या वतीने छोटासा सत्कार श्री विघ्न गणपती देवस्थानचे सन्माननीय अध्यक्ष बाळासाहेबजी कवडे श्रींचं वस्त्र आणि श्रीफळ देऊन त्यांना या ठिकाणी गौरवण्यात येत आहे. त्यांचा त्यांनी स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. त्यांच्या समवेत सन्माननीय महेंद्र भाऊ सदाकाळ हेही या ठिकाणी आहेत. सर्वांना विनंती, आपण सत्कारासाठी पुढे जायचंय. आज विघ्नार्थ्याला खरोखरच गाराणा घालण्यासाठी आजचा मंगळवारचा दिवस आहे. दुपारी सागर बंगल्यावर त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांना भेटून, बावनकुळे साहेबांना भेटून, गिरीजी महाजनांना भेटून या ठिकाणी आलो आणि आमच्या मनातली इच्छा आहे की या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होण्यासाठी हा अभिषेक आणि खऱ्या अर्थाने या राज्याची जी धुरा आहे ते खरोखरच चांगल्या पद्धतीने नेत असताना सर्वसामान्यांचा नेता, सर्वसामान्यांचा कैवारी म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो आणि तीच भावना या ठिकाणी येऊन मी व्यक्त केली आहे. विघ्नार्थ्याला उद्या महिदादा लांडे यांचा वाढदिवस आहे. आमचा गणेश भाऊ इथे हजर नाही, पुण्याला आहे, परंतु देवस्थानचे अध्यक्ष आणि त्यांचे सहयोगी यांनी आमची या ठिकाणी व्यवस्था अभिषेकाची केली. आमचा विजू गवले असेल, या ठिकाणी योगेजी भुचके असेल, त्याचबरोबर संतोष नाना खैरे असेल, दिलीपजी गांधाळे असतील, सर्वच कार्यकर्त्या या ठिकाणी येऊन आपल्या भावना मांडण्याचा प्रयत्न केला, देवाजवळ गाराणं घालण्याचा प्रयत्न केला. एक गणराया, तू आमचं गाराणं गोड मानून घे, आमची सेवा गोड मानून घे आणि आमची मनोभावना खऱ्या अर्थाने पूर्ण होऊ दे, हीच आपल्या चरणी प्रार्थना. जय विघ्नहर्ता. पुन्हा